Hello everyone, this is Raj Shinde, your chemistry teacher. Welcome all of you in my YouTube channel. Today we are going to discuss the most important concept, that is PYQ in biomolecules. तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण बायोमॉलिक्युल्स हा जो केमिस्ट्रीचा एक महत्त्वाचा चॅप्टर आहे त्याच्यामध्ये MHT-CET एक्झामिनेशनमध्ये जे प्रिव्हियसली असलेले क्वेश्चन जे आहेत त्याबद्दल आज आपण डिस्कशन करणार आहोत. तर बघूया आपण की कशा कशा प्रकारचे क्वेश्चन, कोणत्या प्रकारचे क्वेश्चन MHT-CET एक्झामिनेशनमध्ये बायोमॉलिक्युल्सवरती विचारले गेलेले आहेत. ओके, फर्स्ट MCQ. ओके, the MCQ is name the reagent which on reaction with glucose confirms the presence of 5-hydroxyl groups in glucose. ओके, MCQ काय सांगते लक्षात घ्या की असा कोणता रिएजंट आहे की जी ग्लुकोज बरोबर केमिकल रिॲक्शन झाल्यानंतर जो प्रोडक्ट तयार होतोय त्या प्रोडक्टवरून आपण सांगू शकतो की त्यामध्ये 5-हायड्रॉक्सिल ग्रुप्स काय आहेत, प्रेझेंट आहेत. ओके, so this is the meaning of the question. Okay, given options are hydroxyl amine, Br2 water, dilute HNO3 and acetic anhydride. Okay, तर बघूया आपण की कोणता ऑप्शन बरोबर आहे ते. त्यासाठी आपण ही जी काही रिॲक्शन दिली गेलेली आहे ही रिॲक्शन बघू शकता की ज्यामध्ये 1 मोल ग्लुकोज इज रिॲक्ट विथ 5 मोल ऑफ ॲसिटिक अनहायड्राइड टू फॉर्म 1 मोल ऑफ पेंटॅसिटेट ग्लुकोज पेंटॅसिटेट अँड 5 मोल्स ऑफ ॲसिटिक ॲसिड. ओके, आता ह्या रिॲक्शनवरून आपण असं सांगू शकतो की एक ग्लुकोजचा मॉलिक्यूल ज्याच्याबरोबर 5 मोल ॲसिटिक अनहायड्राइड जर आपण यूज केले तर त्यापासून काय होऊ शकतो, आपल्याला ग्लुकोज पेंटॅसिटेट तयार होऊ शकतो की ज्या रिॲक्शनवरून आपण असे इंडिकेट करू शकतो की देअर आर 5-हायड्रॉक्सिल ग्रुप्स आर प्रेझेंट इन द स्ट्रक्चर ऑफ glucose. So the correct answer is a acetic anhydride. Okay, the correct answer जे असणार आहे ते आपल्याला ॲसिटिक अनहायड्राइड पाहायला मिळेल, लक्षात घ्या. ओके, चला नेक्स्ट MCQ बघूया आपण. नेक्स्ट, हाऊ मेनी मोल्स ऑफ ॲसिटिक अनहायड्राइड विल बी रिक्वायर्ड टू फॉर्म 2 मोल ऑफ ग्लुकोज. ओके, म्हणजे जर ग्लुकोज पेंटॅसिटेट जर आपल्याला तयार करायचं असेल तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की जर 1 मोल ग्लुकोज रिॲक्ट विथ 5 मोल्स ऑफ ॲसिटिक अनहायड्राइड टू फॉर्म 1 मोल ऑफ ग्लुकोज पेंटॅसिटेट. ओके, आता विचारलं आहे काय आपल्याला की जर सपोज 2 मोल ग्लुकोज, हाऊ मेनी मोल्स ऑफ ॲसिटिक अनहायड्राइड विल बी रिक्वायर्ड टू फॉर्म 2 मोल ऑफ ग्लुकोज. तर यासाठी काय लागणार आहे, जर एकाच 5 असतील तर ऑब्वियसली काय असणार आहे, 2 काय असणार आहे, 10 असणार आहे. आलं लक्षात. त्यामुळं जो करेक्ट जो आन्सर असणार आहे ते करेक्ट आन्सर काय असणार आहे आपल्याला पाहायला मिळतं, दॅट इज 10. ओके, तर हे 10 आन्सर आपल्याला त्यामध्ये जनरली पाहायला मिळेल, लक्षात घ्या. आन्सर इज 10. ओके, सो नेक्स्ट MCQ इज विच अमॉंग द फॉलोइंग कंपाऊंड इज ऑप्टेन्ड व्हेन ग्लुकोज रिॲक्ट विथ हायड्रोजन सायनाइड. ओके, तर ह्या एक अशा महत्त्वाच्या एक इम्पॉर्टंट रिॲक्शन आहेत की एक कन्फर्मेटरी रिॲक्शन्स आहेत की ज्यावरून ग्लुकोजचं स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे की त्या ग्लुकोजच्या स्ट्रक्चरमध्ये हाऊ मेनी कार्बन ॲटम्स आर प्रेझेंट इन देअर स्ट्रक्चर, त्या स्ट्रक्चरमध्ये कार्बन ॲटम किती असले पाहिजेत. त्याचबरोबर ते जे कार्बन ॲटम आहेत दे आर प्रेझेंट इन स्ट्रेट चेन ऑर नॉट, मग तेच त्या पर्टिक्युलर कार्बन चेनमध्ये स्ट्रेट चेन आहे का सायक्लिक स्ट्रक्चर आहे हे पर्टिक्युलर तुम्हाला हे पाहण्यासाठी रिॲक्शन्स आहेत. त्याचबरोबर त्यामध्ये प्रायमरी हायड्रॉक्सिल ग्रुप किती आहेत, सेकंडरी हायड्रॉक्सिल ग्रुप किती प्रेझेंट आहेत, त्याचबरोबर टोटल हायड्रॉक्सिल ग्रुप किती प्रेझेंट आहेत. लक्षात. त्याचबरोबर जो कार्बोनिल ॲज अ फंक्शनल ग्रुप असणार आहे तो अल्डिहाइड फॉर्ममध्ये का कीटोन फॉर्ममध्ये आहे हे कन्फर्मेशन करण्यासाठी ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या रिॲक्शन्स आपण ग्लुकोजबरोबर काय करत असतो, परफॉर्म करत असतो. त्यातली एक सिम्पल रिॲक्शन दिले बघा. यू ऑलरेडी नो दॅट की वेन ग्लुकोज रिॲक्ट विथ HCN, म्हणजे जर आपण ग्लुकोजची रिॲक्शन हायड्रोजन सायनाइड बरोबर जर केली तर ऑब्वियसली वी गेट ग्लुकोज सायनोहायड्रिन. काय तयार होत आहे, ग्लुकोज सायनोहायड्रिन आपल्याला तयार झालेला बघायला मिळेल, लक्षात घ्या. तर आन्सर काय असणार आहे, दॅट इज बी, ग्लुकोज सायनोहायड्रिन. हा प्रॉडक्ट आपल्याला तयार झालेला पाहायला मिळतो, लक्षात घ्या. ओके,
चला नेक्स्ट MCQ बघूया आपण. नेक्स्ट MCQ इज इट इज द रिॲक्शन. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की जो कार्बोनिल ग्रुप आहे याच्याबरोबर त्याची रिॲक्शन होते आणि त्यापासून CN तयार झालेला बघायला मिळेल, लक्षात घ्या आपल्याला. ओके, चला नेक्स्ट. बीटा प्लेटेड शीट ऑफ पॉलिपेप्टाइड चेन आर प्रेझेंट इन. ओके, तर आपण जे प्रोटीन आहे म्हणजे जे पर्टिक्युलर वेगवेगळे प्रोटीन्स असतात, ह्या प्रोटीनचं स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे, हे स्ट्रक्चर, द स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन इज एक्सप्लेन्ड बाय 4 वे. लक्षात की ज्यामध्ये प्रायमरी स्ट्रक्चर आहे, सेकंडरी स्ट्रक्चर आहे, टर्शियरी स्ट्रक्चर आहे आणि क्वाटर्नरी स्ट्रक्चर आहे. म्हणजे प्रायमरी स्ट्रक्चरमध्ये प्रोटीन कसं असणार आहे, सेकंडरी स्ट्रक्चरमध्ये प्रोटीनचं स्ट्रक्चर कसं असणार आहे, टर्शियरी स्ट्रक्चरमध्ये कसं असणार आहे आणि क्वाटर्नरी स्ट्रक्चरमध्ये त्याचं स्ट्रक्चर कशा पद्धतीनं असणार आहे, हे पर्टिक्युलर आपल्याला त्याच्या रिलेटेड एक क्वेश्चन विचारला गेला आहे, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, बघूया आपण. तर बीटा प्लेटेड शीट ऑफ पॉलिपेप्टाइड चेन आर प्रेझेंट इन ए. ओके, तर करेक्ट आन्सर असणार आहे, करेक्ट आन्सर इज ए सेकंडरी स्ट्रक्चर. कारण सेकंडरी स्ट्रक्चरमध्ये आपण अल्फा आणि बीटा ह्या 2 गोष्टी आपण त्यामध्ये काय करत असतो, पाहत असतो, लक्षात घ्या. आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की बीटा प्लेटेड जे काही स्ट्रक्चर असणार आहे हे स्ट्रक्चर तुम्हाला त्यामध्ये बघायला मिळते कशा. तर हे अशा पद्धतीचं बीटा प्लेटेड जे स्ट्रक्चर आहे प्रोटीनचं हे तुम्हाला इथं पाहायला मिळतं. ओके, चला नेक्स्ट MCQ. नेक्स्ट MCQ दॅट इज द एन्झाईम विच कन्वर्ट माल्टोज टू ग्लुकोज. लक्षात, म्हणजे आपण एन्झाईम बघतो, एन्झाईमचा रोल काय असतं, इट इज ॲक्ट ॲज अ बायोकॅटलिस्ट. एक बायोकॅटलिस्ट आहे की ज्याचा रोल आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे प्रकारचे जे काय मेटाबॉलिझम परफॉर्म होत असतात की ज्याच्यामध्ये वेगवेगळे एन्झाईम्स आपल्याला इम्पॉर्टंट रोल प्ले केलेले पाहायला मिळतात. तर त्यातलंच एक एन्झाईम आहे, त्याच्या रिलेटेड क्वेश्चन विचारला गेलेला आहे. महत्त्वाचा क्वेश्चन आहे, MST CET एक्झामिनेशनमध्ये हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे PYQमध्ये. तर बघूया, द एन्झाईम विच कन्वर्ट माल्टोज टू ग्लुकोज. माल्टोजचं ग्लुकोजमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी कोणतं एन्झाईम यूज केलं जातं. तर ऑप्शन्स आहेत माल्टेज, ऑप्शन B आहे लायसिन, ऑप्शन C आहे इन्शुलिन आणि ऑप्शन D आहे झायमेज. ओके, तर हे 4 वेगवेगळ्या प्रकारचे जे एन्झाईम्स आहेत याचा रोल आपल्याला त्यामध्ये परफॉर्म करायला दिलेला आहे. ओके, तर करेक्ट आन्सर जे असणार आहे दॅट इज माल्टेज. कोणता असणार आहे, माल्टेज. कारण माल्टोज जे आहे त्याचं कन्वर्जन ग्लुकोजमध्ये म्हणजे माल्ट शुगर म्हणतात ॲक्च्युली, तो माल्टोज जो आहे त्या माल्टोजचं ग्लुकोजमध्ये कन्वर्जन करण्यासाठी माल्टेज एन्झाईम काय केलं होतं, यूज केले गेले आपल्याला पाहायला मिळतं. ओके, चला नेक्स्ट MCQ बघूया आपण. नेक्स्ट MCQ दॅट इज आयडेंटिफाय द मोनोसॅक्रॅइड कंटेनिंग ओनली 1 असिमेट्रिक कार्बन ॲटम इन इट्स मॉलिक्यूल. लक्षात, म्हणजे एखादा पर्टिक्युलर जर आपल्याला एखादा पर्टिक्युलर कार्बोहायड्रेट जर आपल्याला त्याचं स्ट्रक्चर जर माहिती करून घ्यायची जर असेल तर त्यामध्ये मिनिमम 1 असिमेट्रिक कार्बन ॲटम असणं गरजेचं आहे. म्हणजे जसं की अल्डो ट्रायोज पाहिजे, अल्डो टेट्रोज, अल्डो पेंटोज, अल्डो हेक्झोज, जसं किटो ट्रायोज, टेट्रोज, पेंटोज, अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारचे पर्टिक्युलर जे कार्बोहायड्रेट्स आहेत, जे मोनोसॅक्रॅइड्स आहेत स्पेशली, त्या मोनोसॅक्रॅइडमध्ये एकच असिमेट्रिक कार्बन ॲटम कंटेन असणारा मोनोसॅक्रॅइड कोणता आहे हे आपल्याला पर्टिक्युलर काय केलं, विचारलं गेलेलं आहे. ओके, तर बघूया आपण त्यामध्ये पर्टिक्युलर ऑप्शन्स जे आहे. ए ऑप्शन आहे रायबुलोज आहे, ऑप्शन B आहे रायबोज आहे, त्याचबरोबर इरिथ्रोज आहे, म्हणजे काही त्यामध्ये किटोपेंटोज आहेत, किटो अल्डोपेंटोज आहेत, अल्डोटेट्रोज आहे दिलेले आहेत. लक्षात, याच्यामध्ये एक लास्ट ऑप्शन जो दिला गेलेला आहे दॅट इज ग्लिसरॉल्डिहाइड. आता ह्या ग्लिसरॉल्डिहाइडचं स्ट्रक्चर जर आपण जर बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की हा जो काय ग्रुप आहे दॅट इज अल्डिहाइड ग्रुप. लक्षात, त्याचबरोबर हा जो ग्रुप आहे हा पर्टिक्युलर आपल्याला अल्कोहोलिक ग्रुप आहे आणि त्याचबरोबर हा OH ग्रुप आणि हा हायड्रोजन आहे. लक्षात, असिमेट्रिक कार्बन ॲटम म्हणजे काय की असा कार्बन ॲटम की ज्याला 4 डिफरंट ग्रुप काय केले, जोडले गेलेले आहेत. त्यामध्ये हा एक ग्रुप वेगळा आहे, हा ग्रुप वेगळा आहे, हा ग्रुप वेगळा आहे आणि हा ग्रुप वेगळा आहे. सो धिस कार्बन ॲटम वी कॉल्ड ॲज असिमेट्रिक कार्बन ॲटम और इट इज कॉल्ड ॲज कायरल कार्बन.
सो करेक्ट आन्सर इज अ ग्लिसरॉल्डिहाइड. कोणता आन्सर असणार आहे? ग्लिसरॉल्डिहाइड इज अ करेक्ट आन्सर. ओके. सो नेक्स्ट MCQ इज विच एलिमेंट अमॉंग द फॉलोइंग इज नॉट प्रेझेंट इन सॅक्रिन. लक्षात, जी सॅक्रिन आहे, शुगर आहे, की याच्यामध्ये असा कोणता इलेमेंट आहे की जो आपल्याला तिथं प्रेझेंट असलेला पाहायला मिळत नाही. आणि त्यामध्ये 4 ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत. त्यातला पहिला जो ऑप्शन आहे दॅट इज कार्बन, सेकंड ऑप्शन जो आहे बी दॅट इज नायट्रोजन, ऑप्शन सी दॅट इज फॉस्फरस अँड ऑप्शन डी दॅट इज सल्फर. ओके. तर करेक्ट आन्सर जे असणार आहे that is option number C, that is phosphorus, because in the structure of saccharin there is no phosphorus atom is present. Okay. So चला next MCQ बघूया आपण. During conversion of glucose into glucose cyanohydrin which functional atom or group of glucose is replaced. ओके. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की जे स्ट्रक्चर आहे, जे आहे ग्लुकोजचं स्ट्रक्चर तुम्ही याच्यामध्ये बघू शकता. आता ग्लुकोजच्या स्ट्रक्चरमध्ये काय की हायड्रोजन जो आहे, हायड्रोजन तर जनरली याच्यामध्ये जर बघितलं आपण तर हा वरचा जो ग्रुप आहे दॅट इज अल्डिहाइड ग्रुप. कोणता ग्रुप आहे? अल्डिहाइड ग्रुप आहे. त्याचबरोबर सेकंड ह्याच्यामध्ये जर बघितलं तर सेकंडरी हायड्रॉक्सिल ग्रुप्स त्यामध्ये बघायला मिळतात. आणि लास्ट कोणता आहे? प्रायमरी हायड्रॉक्सिल ग्रुप आहे. त्यामुळे हायड्रोजन तर आन्सर असू शकत नाही. सेकंड ऑप्शन आहे अल्डिहाइड ग्रुप, थर्ड ऑप्शन आहे प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप आणि ऑप्शन डी आहे सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप्स. तर ह्याच्यामध्ये विचारलं आपल्याला काय केलं की जर सायनोहायड्रिन जर पाहिजे असेल तर जो CN ग्रुप जो जोडला गेलेला आहे तो अशा कार्बनला जोडला गेलेला आहे की जो कार्बन कसा असणार आहे? कार्बोनिल कार्बन असणार आहे. लक्षात, त्यामुळं कार्बोनिल कार्बन जो अल्डिहाइडिक फॉर्ममध्ये तुम्हाला तिथं बघायला मिळतो. म्हणजे CHO जो आहे ॲज अ अल्डिहाइड ॲज अ फंक्शनल ग्रुप आहे. लक्षात, ह्या कार्बोनिल ग्रुप बरोबर त्या पर्टिक्युलर हायड्रोजन सायनाइडचे केमिकल रिॲक्शन होऊन त्याच्यापासून ग्लुकोज सायनोहायड्रिन तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतं. सो करेक्ट आन्सर इज अ अल्डिहाइडिक ग्रुप. तर अल्डिहाइडिक ग्रुप हा करेक्ट आन्सर आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतं. लक्षात घ्या. ठीक आहे. चला नेक्स्ट MCQ बघूया आपण. व्हॉट टाईप ऑफ ग्लायकोसायडिक लिंकेज इज प्रेझेंट इन सेल्युलोज. आता सेल्युलोज जो आहे ह्या सेल्युलोजमध्ये जर आपण मोस्टली जर बघितलं तर सेल्युलोजमध्ये व्हॉट टाईप ऑफ ग्लायकोसायडिक लिंकेज इज प्रेझेंट इन सेल्युलोज. सेल्युलोजमध्ये कोणत्या टाईपची ग्लायकोसायडिक लिंकेज प्रेझेंट आहे हे आपल्या त्यामध्ये हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. ऑप्शन्स दिले गेले आहेत बघा. बीटा 1,6 ग्लायकोसायडिक लिंक, बीटा 1,4 ग्लायकोसायडिक लिंक, अल्फा 1,6 ग्लायकोसायडिक लिंक आणि लास्ट वन दॅट इज अल्फा 1,4. तर आपल्या सर्वांना माहीत आहे की सेल्युलोजचं हायड्रोलिसिस जर झालं तर त्यापासून काय मिळतं? आपल्याला ग्लुकोज आपल्याला पाहायला मिळतं. लक्षात घ्या. त्यामध्ये दिस इज द पर्टिक्युलर बघूया आपण आता ह्याच्यामध्ये कशा पद्धतीनं आपल्याला एक्सप्लेन करता येतं आहे. तर आपल्याला सेल्युलोजचं स्ट्रक्चर माहीत आहे. त्यामध्ये कार्बन नंबर 1 आहे, कार्बन नंबर 2, कार्बन नंबर 3 आणि कार्बन नंबर 4. त्याचबरोबर हा पण कार्बन नंबर 1 आहे, 2 आहे. जनरली ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर थोडंसं स्ट्रक्चर जे आहे हे अशा पद्धतीने दिलं आहे बघा. दिस इज द कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2, कार्बन नंबर 3 आणि कार्बन नंबर 4. ओके. आणि ह्याच्यामध्ये हा कार्बन नंबर जनरली 1, हा कार्बन नंबर 2, कार्बन नंबर 3, कार्बन नंबर 4, कार्बन नंबर 5. लक्षात की याच्यामध्ये जर लिंक जर बघायची आपल्याला मिळाली तर अशा पद्धतीची लिंक तुम्हाला बघायला मिळते. पोझिशन जे आहे दॅट इज 4, पोझिशन आहे दॅट इज 1, तर 1,4 आहे आणि याच्यामध्ये बीटा तुम्हाला बघायला मिळेल. त्यामुळं करेक्ट जे आन्सर असणार आहे ते करेक्ट आन्सर काय असणार आहे? बीटा 1,4 ग्लायकोसायडिक लिंक इज प्रेझेंट इन द स्ट्रक्चर ऑफ सेल्युलोज. तर हा हॅवर्थ फॉर्म्युला आहे आणि हॅवर्थ फॉर्म्युलामध्ये कशा पद्धतीची ग्लायकोसायडिक लिंक ही 2 ग्लुकोज मॉलिक्यूलमध्ये तयार झालेली आहे हे आपण ह्या क्वेश्चनच्या माध्यमातून काय होऊ शकतो? सांगू शकतो. ओके. नेक्स्ट MCQ इज विच ऑफ द फॉलोइंग एन्झाईम प्रेझेंट इन सलायवा. लक्षात, म्हणजे आपण ह्युमन बिंग्समध्ये जर बघितलं आपण तर सलायवा लक्षात इट प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन डायजेशन. लक्षात, याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला असं लक्षात येते की ही जी सलायवा आहे ज्याला मराठीमध्ये लाळ असं म्हणतो आपण, तर याच्यामध्ये कोणतं एन्झाईम प्रेझेंट आहे? असं अतिशय सिम्पल बायोलॉजी ओरिएंटेड हा क्वेश्चन आपल्याला त्यामध्ये विचारला गेलेला आहे. इट इज व्हेरी व्हेरी सिम्पल. लक्षात,
याच्यामध्ये जे ऑप्शन्स दिलेत बघा, बघू शकता तुम्ही. ऑप्शन बघा, पहिला अमायलेज आहे, सेकंड आहे लायपेज, थर्ड आहे ग्लुकोज आयसोमरेज आणि डी आहे प्रोटीओजेस. लक्षात. तर हे वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स दे प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन आवर मेटाबॉलिझम. लक्षात. तर त्यामध्ये सगळ्यांना तुम्हाला माहिती पाहिजे की जनरल नॉलेजच्या टाईपचा एक असा क्वेश्चन आहे की जो सायन्स रिलेटेड विचारला जाऊ शकतो, बायोलॉजी रिलेटेड विचारला जाऊ शकतो तुम्हाला. आणि इट इज व्हेरी सिम्पल. द करेक्ट आन्सर ऑफ द क्वेश्चन इज ए अमायलेज. कोणता असणार आहे? अमायलेज एन्झाईम प्रेझेंट इन सलायवा. ओके. सो नेक्स्ट वन दॅट इज सलायवा. एक सिम्पल दिलेला आहे बघा. याच्यामध्ये जी काय पर्टिक्युलर आपली टंग असणार आहे. लक्षात. ह्या टंगवरती वेगवेगळे टेस्ट बर्ड्स वगैरे असतात. लक्षात. तर सलायवा ते दिलेलं आहे. यू हॅव टू सी द पिक्चर. सलायवा कंटेन्स एन्झाईम दॅट स्टार्ट टू केमिकल ब्रेकडाऊन सम ऑफ द कार्बोहायड्रेट स्टार्च इन द फूड. म्हणजे त्याचा जो रोल आहे तो काय आहे? केमिकली ब्रेकडाऊन करायचं. कशाला? की जे आपण फूड इंटेक करतो की ज्याच्यामध्ये स्टार्च आहे. लक्षात. त्याचं जनरली आपल्याला जर पर्टिक्युलर ब्रेकडाऊन करायचं असेल तर त्यासाठी आपण काय करू शकतो? ह्या अमायलेज एन्झाईम काय करू शकतो? यूज करू शकतो. ओके. चला नेक्स्ट वन दॅट इज आयडेंटिफाय द ग्लायकोसाइडिक लिंकेज प्रेझेंट इन लॅक्टोज. तर लॅक्टोजमध्ये कोणती ग्लायकोसाइडिक लिंकेज प्रेझेंट आहे हे आपल्याला काय करायचं सांगायचं आहे. आता एक गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्या, म्हणजे महाराष्ट्र बोर्ड एक्झामिनेशन असू द्या बोर्डची किंवा MHT CET एक्झामिनेशन किंवा काही JEE काही क्वेश्चन जर पाठीमागचे जर बघितले तर याच्यामध्ये कॉमनली तुम्हाला हे ग्लायकोसाइडिक लिंकेजवरची क्वेश्चन विचारले जात असतात. याच्यामध्ये मी एक सेपरेट व्हिडिओज त्याच्यावरती ग्लायकोसाइडिक लिंकेज कोणत्या कार्बोहायड्रेटमध्ये कोणती ग्लायकोसाइडिक लिंकेज प्रेझेंट आहे ती कशी लक्षात ठेवायची या संदर्भात एक मी सेपरेट व्हिडिओ तयार करणार आहे की ज्याच्या मदतीनं तुम्ही घेऊ शकता इझिली कोणत्या कार्बोहायड्रेटमध्ये कोणती ग्लायकोसाइडिक लिंकेज प्रेझेंट आहे हे तुम्ही घेऊ शकताल, सांगू शकता. ओके. तर बघूया आपण. आयडेंटिफाय द ग्लायकोसाइडिक लिंकेज इज प्रेझेंट इन लॅक्टोज. युअर ऑप्शन्स आर फर्स्ट A ऑप्शन दॅट इज बीटा 1,4, ऑप्शन B दॅट इज बीटा 1,6, ऑप्शन C दॅट इज अल्फा 1,6 आणि ऑप्शन D अल्फा 1,4. तर 4 ऑप्शन्स तुम्हाला ऑलरेडी दिले गेलेले आहेत. तर बघूया आपण लॅक्टोजचं स्ट्रक्चर बघूया. या लॅक्टोजच्या स्ट्रक्चरवरून आपल्याला लक्षात येईल की जे लॅक्टोज आहे, लॅक्टोज विच इज प्रेझेंट इन मिल्क, जे मिल्क आहे त्या मिल्कमध्ये आढळले जाणारं जे पर्टिक्युलर कार्बोहायड्रेट आहे दॅट इज कॉल्ड ॲज लॅक्टोज. लक्षात. लास्ट सेशनमध्ये आपण त्याच्या रिलेटेड एक MCQ आपण डिस्कशन केलेलं होतं. लक्षात घ्या. तर लॅक्टोज इज अ प्रेझेंट इन अ मिल्क. लक्षात की ज्याच्यामध्ये काय असणार आहे? लॅक्टोज इज अ डायसॅक्राइड. लॅक्टोज काय आहे? डायसॅक्राइड आहे विच इज मेड फ्रॉम 2 मोनोसॅक्राइड युनिट्स. फर्स्ट वन इज ग्लुकोज. पहिला जो आहे तो कोणता आहे? ग्लुकोज आहे. आणि सेकंड कोणता असणार आहे? गॅलॅक्टोज असणार आहे. लक्षात. आणि ह्या ग्लुकोज आणि गॅलॅक्टोजमध्ये जर आपण बघितलं दिस इज द पोझिशन नंबर 1, दिस इज द पोझिशन नंबर 1, 2, 3, 4, 5 अँड 6 1. नेक्स्ट वन दॅट इज पोझिशन नंबर 1. दिस इज द पोझिशन नंबर 1, 2, पोझिशन नंबर 3, पोझिशन नंबर 4, पोझिशन नंबर 5 अँड पोझिशन नंबर 6. त्यामुळं त्याच्यामध्ये जी लिंक असणार आहे दॅट इज कुठली असणार आहे? बीटा 1,4. सो दॅट इज द बीटा पोझिशन. एक वरती आहे, एक खाली आहे. तुम्ही त्यामध्ये बघू शकता. याच्यामध्ये जर बघितलं आपण तर जी लिंक असणार आहे दॅट इज बीटा आणि 1,4 पोझिशन. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर A. ऑप्शन नंबर A दॅट इज बीटा 1,4. कोणता आन्सर असणार आहे? बीटा 1,4 इज द करेक्ट आन्सर. लक्षात. तर हे अशा पद्धतीनं आपण जे आपला हा असा एक सेशन स्टार्ट मी केलेला आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला मोस्टली काय होतं की जनरली जर तुम्ही यूट्यूबवरती जर पाहिलं तर किंवा क्लासमध्ये ज्यावेळी तुम्ही हे वेगवेगळे MCQ पाहत असता, शिकत असता कशा पद्धतीने सॉल्व वगैरे करायचे, तर त्यामध्ये अशा काही लहान अशा गोष्टी असतात की ज्या जनरली पर्टिक्युलर त्या क्लासमध्ये मिस होतात. ते जनरली आपण ह्या जे काय POQ जे आहेत ह्या चॅप्टरवरती आपण सॉल्व करत असताना एक विथ द हेल्प ऑफ ट्रिक असेल किंवा विथ द हेल्प ऑफ स्ट्रक्चर असेल किंवा काही असे आयडिया
च्या माध्यमातून आपण काय करणार आहे, हे वेगवेगळ्या प्रकारचे MCQs आपण काय करणार आहेत, जनरली आपण सॉल्व्ह करणार आहोत. लक्षात. आता हे जे MCQ आहेत म्हणजे MST CET एक्झामिनेशनमध्ये जर आपण पाहिलं तर 2 क्वेश्चन हमखास याच्यावरती विचारले जात असतात आणि दे आर व्हेरी सिम्पल. लक्षात. केमिस्ट्री हा विषय अतिशय सोपा आणि साधा सोपा सिम्पल इंटरेस्टिंग असा सब्जेक्ट आहे की ज्यामध्ये तुम्हाला चांगला स्कोर होऊ शकतो. ओके. तर आज आपण हे जे काय पर्टिक्युलर MCQs डिस्कशन केले, डेफिनेटली तुम्ही त्याची प्रॅक्टिस करा, व्यवस्थित सॉल्व करा. जर काय तुमचे डाऊट्स असतील रिलेटेड टू MCQ तर माझ्या चॅनलमध्ये तुम्ही ॲज कमेंटमध्ये तुम्ही काय शकता, तुमचे जे काय डाऊट्स वगैरे असतील तर जनरली तुम्ही काय करू शकता, मला सांगू शकता. जनरली आपण त्याच्यावरती काय करूया, डिस्कशन करूया. ओके. अजून एक महत्त्वाची गोष्ट की मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की आपली ही जी काय POQ सिरीज आहे ह्या सिरीजच्या शेवटी आपण एक इंटरेस्टिंग अशी एक ट्रिक प्रत्येक सेशनच्या लास्टमध्ये काय करणार आपण देणार आहोत. लास्ट सेशनमध्ये पण आपण डिस्कशन जे काय आपण व्हिडिओनंतर मी एक तुम्हाला ट्रिक दिली होती, डेफिनेटली ती तुमच्यासाठी हेल्पफुल असणार आहे. आजची जी काय ट्रिक असणार आहे ती ट्रिक आपण काय करूया, बघूया. द ट्रिक इज सुपर ट्रिक ऑफ द डे 2. आजचा दिवस दुसरा आहे, डे 2 आहे आणि ट्रिक असणार आहे ट्रिक टू नो डायसॅकराइड. लक्षात. म्हणजे जे ओलिगोसॅकराइड्स आहेत, ते ओलिगोसॅकराइड्समध्ये आपल्याला डायसॅकराइड्स, ट्रायसॅकराइड्स, टेट्रासॅकराइड्स वगैरे असे तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामध्ये जर तुम्ही असे इम्पॉर्टंट असे डायसॅकराइड्स आहेत की ज्यामध्ये सुक्रोज, माल्टोज आणि लॅक्टोज हे इम्पॉर्टंट डायसॅकराइड्स कसे लक्षात ठेवायचे त्यासाठी एक मी सिम्पल ट्रिक तयार केलेली आहे. ते डेफिनेटली तुम्हाला युजफुल राहील. लक्षात घ्या. तर ट्रिक आहे सुक्रोज, माल्टोज आणि लॅक्टोज. सुक्रोज म्हणजे काय आहे ते कसं लक्षात ठेवायचं, शुक्रिया. सुक्रोजसाठी काय म्हणायचं, शुक्रिया. माल्टोजसाठी मा घेतलेला आहे मी आणि लॅक्टोजमधला ला घेतला आहे. लक्षात. तर ट्रिक काय झाली, शुक्रिया, माला. एक माला नावाची कोणतर असेल, लेडीज असेल. लक्षात. आणि तिला आपण काय करतोय, शुक्रिया करतोय. लक्षात. तर शुक्रिया, माला. शुक्रिया फॉर सुक्रोज, मा फॉर माल्टोज आणि ला फॉर लॅक्टोज. असे एक सिम्पली आपण असे छोटेसे डायसॅकराइड्स आहेत की जे आपण काय शकतो, इझिली काय शकतो, मेमोराईज करू शकतो. डेफिनेटली लॉट ऑफ ट्रिक्स आपल्याला ह्या बायोमॉलिक्युल्सवरती तुम्हाला पाहायला मिळतील. ह्या सिम्पल ट्रिक्स जर तुम्ही ट्रिक नंबर 1, 2, 3, 4 असं तुम्ही जर नोटबुकमध्ये लिहून त्याची प्रॅक्टिस वगैरे प्रॉपर जर केली तर डेफिनेटली बायोमॉलिक्युल हा टॉपिक तुमचा फेवरेट टॉपिक तिथं काय होऊ शकतो. ओके. ठीक आहे. तर ही एक इम्पॉर्टंट ट्रिक आहे. सेकंड डे ट्रिक आपण इथं काय केली, पाहिलेली आहे. यानंतर पर्टिक्युलर लास्ट जो पॉईंट आहे तो थोडासा माझ्या संदर्भात आहे. तर मी आपणा सर्वांना MST CET एक्झामिनेशनची तयारी एक चांगल्या पद्धतीने व्हावी हा एक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून हा मी चॅनल जनरली मी स्टार्ट केलेला आहे. चॅनलचं नाव आहे राज सर केमिस्ट्री. त्याची लिंक तुम्हाला माझ्या पर्टिक्युलर डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. लक्षात घ्या. तर डेफिनेटली हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला डेफिनेटली राज सर केमिस्ट्री हा जो चॅनल आहे, राज सर केमिस्ट्री 69 हा जो चॅनल आहे, ह्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा. डेफिनेटली त्याला लाईक करा, शेअर करा आणि इथून पुढं जे जनरली तुम्ही बेल आयकॉनचं बटन आहे ते पण तुम्ही काय शकता, त्याला क्लिक करू शकता की जेणेकरून येणारे माझे जे व्हिडिओ आहेत हे तुम्हाला काय होऊ शकतील, इझिली तिथे मिळू शकतील. ओके. तर थँक्यू व्हेरी मच टू लिसनिंग माय वर्ड्स. लक्षात. तर आपण आता नेक्स्ट सेशनमध्ये अजून वेगवेगळ्या प्रकारचे जे POQ क्वेश्चन आहेत याच्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. ओके. थँक्यू व्हेरी मच गायज.